गेल्या काही दिवसात तुम्ही वारी आणि पालखीचे रील्स नक्की पाहिले असतील, पण महाराष्ट्रात हा पालखी सोहळा का महत्त्वाचा आहे? हे सर्व वारकरी रस्त्याने हसत खेळत विठोबाचे नाव घेत नक्की कोठे चालले आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. आषाढ महिन्यात अवघ्या महाराष्ट्रातील भाविक एक धार्मिक पदयात्रेवर निघतात. याच पदयात्रेला वारी असे म्हणतात. ही वारी पंढरपूरच्या विठोबा मंदिरापर्यंत निघते. संपत्ती सोहळा ना आवडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी, आषाढी एकादशी व्रत हे. श्री संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. वारकरी संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या पालख्या आळंदी व देहू येथून निघून पंढरपूरला जातात. सुंदर फुलांनी सजवलेल्या या रथांमध्ये संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवल्या जातात. ही वारी शेकडो वर्षांपासून सुरू आहे. युगे 28 विटेवरी उभा असे वारकरी भक्तिभावनेने म्हणतात. तहान भूक विसरून हे वारकरी खेळत गात आनंदात ही पदयात्रा पंढरपूर पर्यंत करतात. महाराष्ट्राच्या परंपरेचा हा अतिशय महत्त्वाचा उत्सव सोहळा असे. ही वारी 21 दिवसांची असते. वारकरी संतांच्या पादुका त्यांच्या समाधीस्थळापासून पंढरपूरला घेऊन जातात. वारी करण्याची परंपरा साधारण 800 वर्षाहून अधिक काळापासून असल्याचे मानले जाते. एकादशीच्या दिवशी ही वारी पंढरपूरला पोहोचते. लाखो भाविकांचे मन पांडुरंगाला पाहून मंत्रमुग्ध होऊन जाते. आता मला ही खात्री आहे की ही वारी का आणि कशासाठी असते हे तुम्हाला कळालं असेल. मग तुमच्या मित्रपरिवाराला कधी सांगताय?